नियोजन समिती बैठक संपन्न. नाशिक जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री दादाजी भुसे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. गेल्या 2 वर्षात झालेल्या विकास कामांचा धावता आढावा यावेळी घेण्यात आला. यामध्ये भारतातील पहिले मुलींची सैनिकी प्रशिक्षण स्कूल नाशिकमध्ये उभारण्यात आले. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना सुपर 50 अंतर्गत प्रवेश देण्यात आला. त्यातील 50 पैकी 7 विद्यार्थिनी IIT पात्र ठरले आहेत. तसेच इतर विद्यार्थिनी देखील अभियांत्रिकीला प्रवेश घेण्यात येत आहे. यावेळी पालकमंत्री महोदयांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थिनींना सन्मानित करण्यात आले. 2024-25 या वर्षीच्या विकास कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली, तर मागील वर्षाचा आढावा देखील घेण्यात आला आहे. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे साहेब म्हणाले की जिल्ह्याच्या विकास संदर्भात असलेल्या योजना यामध्ये कृषी, आरोग्य, त्याचप्रमाणे शिक्षण, रस्ते, विकास याबाबतच्या योजनांसाठी निधीची तरतूद केली असून पालकमंत्री या नात्याने समन्वयातून जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री भुसे यांनी दिली. यावेळी जिल्ह्यात झालेला पाऊस, बियाणे, खत, खाद्य, लाडकी बहीण, पीक विमा, लाईट बिल तसेच अन्य बाबींचा आढावा घेण्यात आला असून सर्व यंत्रणेला सक्रिय राहून जनतेच्या समस्या सोडवण्याच्या सूचना पालकमंत्री महोदयांनी केल्या आहेत. लाडकी बहीण योजनेत भगिनींना फॉर्म भरल्यास उशीर झाल्यास देखील जुलैपासून त्या बहिणींना पैसे देण्यात येणार आहेत. यामुळे अधिकारी वर्गाने देखील या सर्व बाबींची दखल घेऊन काम करण्याच्या सूचना केल्या आहेत. यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, खासदार भास्कर बगरे, शोभाताई बच्चाव, सीमा हिरे, माणिकराव कोकाटे, राहुल आहेर, नितीन पवार, हिरामन खोसकर तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक आदी मान्यवर उपस्थित होते. NDB 24 न्यूजसाठी प्रतिनिधी अहिरे परशुराम.